इलेव्हन इस्लामपूर संघाने फिल्डिंग स्वीकारली. निमंत्रित केले ते फ्रेंड स्पोर्ट्स मिरज संघाला फलंदाजीसाठी. दोन्ही संघांना विनंती, मॅच चालू होण्यापूर्वी आपला एक एक्स्ट्रा खेळाडू, आपला एक राखीव खेळाडू जो आहे तो आपण समालोचन कक्षामध्ये पाठवणं गरजेचं असेल, जेणेकरून प्रत्येक खेळाडूची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील आणि प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचे एक विशेष पारितोषिक आपण देत आहोत. त्यासाठी सर्व खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक असेल. मॅच ऑफिशियल्स, मॅचचे पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये दिवाकर चव्हाण, स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये संजय रामशरण मल्होत्रा सर. मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंचांचं पॅनल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. दोन्ही संघांना, दोन्ही खेळाडूंना, दोन्ही पंचांना या मॅच साठी मात्र शुभेच्छा असतील. दिवस क्रमांक 4, सामना क्रमांक 1, SP 11 इस्लामपूर विरुद्ध फ्रेंड स्पोर्ट्स मिरज यांच्यामध्ये चालू होणारी मॅच. सलामीचे 2 प्रारंभिक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत फ्रेंड स्पोर्ट्स मिरज संघाच्या माध्यमातून. इंजमाम आणि आकिब ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवर आहे इंजमाम, नॉन स्ट्राईक एंडवर आहे आकिब. बॉलिंग मार्कवरती विशाल केसरकर. ओव्हर नंबर 1 साठी वैयक्तिक पहिलं आणि संघसाठीचं पहिलं षटक दिवस क्रमांक 4च्या पहिल्याच मॅच मध्ये हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हायवे एंड कडून सज्ज होतोय विशाल केसरकर. फिल्डिंग सजवली गेली इस्लामपूर संघाकडून, फलंदाज पाठवले गेलेत मिरज संघाकडून. दैदिप्यमान देखणी दिमागदार अशी क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप आयोजित आमदार चषक 2022चा 4थ्या दिवसाचा पहिला सामना. पहिला चेंडू विशाल केसरकरचा इंजमाम साठी. राईट आर्म राऊंड द विकेट, फुल टॉस बॉल. या वेळेला मात्र पॉइंट मध्ये फिल्डर उपस्थित. चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गॅदर केलं चेंडूला. यशस्वीरित्या, निर्धावरित्या 4थ्या दिवसातील पहिल्या सामन्याच्या पहिल्या चेंडूला पूर्ण होताना आपण बघतोय विशाल केसरकरच्या माध्यमातून. खूप चांगली फिल्डिंग सजवली गेली आहे. एक विकेट किपर, त्यानंतर मात्र एक शॉर्ट थर्डमॅन, गली रिजन मध्ये खेळाडू, पॉइंट मध्ये खेळाडू उपस्थित. कव्हर पॉइंटचा खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. कव्हर मध्ये एक फिल्डर तैनात केलाय. मिड ऑन मिड ऑफ मध्ये 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला असताना दिसतील. ज्यामधला पहिला एक खेळाडू जो आहे तो आपल्याला डीप मिड विकेट मध्ये तैनात असताना दिसतोय. या वेळेला चांगला चेंडू, चांगली फ्लाईट दिली गेली होती. कमी गतीनं परंतु चांगल्या टप्प्यावरती टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतो विशाल केसरकरच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हायवे एंड कडून गोलंदाजी करताना विशाल केसरकर. दुसरा खेळाडू जर आपण पाहिला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. यावेळेला फुल टॉस बॉल, परंतु मिस टाइम फटका येतोय इंजमामच्या माध्यमातून. मिडॉनच्या खेळाडूच्या हातापर्यंत जाऊन पोहोचेल. 3 चेंडू झालेत, अजूनही धावा घेता येत नाहीयेत इंजमामला. पहिला चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये, दुसरा चेंडू विकेट किपरच्या हातात, तिसरा चेंडू मात्र मिडॉन पर्यंत जाऊन पोहोचतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स 2 बाउन्स मिडॉन मध्ये जातोय चेंडू, फिल्डर तैनात. चौथा चेंडू सुद्धा निर्धावरिता येताना आपल्याला दिसतोय. प्रयत्नशील आहेत फलंदाज, परंतु गोलंदाज जर तितक्याच चांगल्या टप्प्यावरती मारा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विशाल केसरकरच्या माध्यमातून. 4 चेंडू पूर्ण झालेत, अजूनही धावसंख्येचं खातं उघडलं गेलेलं नाहीये. सुरुवातीचे 4ही चेंडू निर्धावरित्या पूर्ण केले विशाल केसरकरने. पंचांच्या उजव्या बाजूने 10 ते 12 पावलांचा रनअप. हायवे एंड कडून राईट आर्म राऊंड विकेटचा मारा इंजमामसाठी. 5वा चेंडू विशालचा. या वेळेला पुन्हा एकदा अंगापासून लांब ठेवलाय. अपील करतायत पंचांकडे. पंचांचा मात्र कोणताही इशारा येत नाही. आणखीन एक डॉट बॉल मात्र नक्कीच येतोय तो विशाल केसरकरच्या गोलंदाजीतून. सुरेख गोलंदाजी करतायत. प्रारंभिक फलंदाजाला म्हणजे इंजमामला पुरेपूर बांधून ठेवलंय विशाल केसरकरने या ओव्हर मधून. शेवटचा एक चेंडू शिल्लक या ओव्हर मधला. या वेळेला ड्राईव्ह करतायत. मिड ऑफ मध्ये फिल्डर तैनात. चोरती धाव घेण्याचा प्रयत्न. निर्धाव षटक हाताळून द्यायचं नाहीये आणि शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेतली गेली. संघाच्या धावसंख्येचं आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं उघडलं. शेवटच्या चेंडूवरती एक धाव. ओव्हरची मात्र समाप्ती.
स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप आयोजित आमदार चषक 2022 दिवस क्रमांक 4 सामना क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये SP11 इस्लामपूर विरुद्ध फ्रेंड स्पोर्ट्स मिरज। सलामीचे दोन फलंदाज इंजमाम आणि आकिब। स्ट्राईकवर होता इंजमाम। पहिले 5 चेंडू निर्धावरित्या हाताळले विशाल केसरकरने। इंजमाम स्ट्राईकवर असताना शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेतली इंजमामने। ओव्हरची मात्र समाप्ती। पहिल्या षटकानंतर मात्र संघाची धावसंख्या बिनगडी बाद। शेवटच्या चेंडूवरती आलेल्या एकेरी धावेसोबत एकच धाव धावफलकावरती आतापर्यंत अंकित केली गेली आहे। चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून होताना दिसते। विशाल केसरकर सटीक लाईन अँड लेंथ सोबत गोलंदाजी केली। तितकासा वेग त्याच्या गोलंदाजीतून दिसला नाही, परंतु अचूक टप्पा आणि अचूक नियंत्रण त्याच्या गोलंदाजीतून आपल्याला अनुभवायला मिळतंय। चांगली ओव्हर, एक षटकाची समाप्ती, बिनगडी बाद, एक धावा फ्रेंड स्पोर्ट्स मिरज संघाच्या खात्यामध्ये। बॉलिंग मार्कवरती मात्र ओव्हर नंबर 2 साठी प्राचारण केले गेले संदीप यादव याला। पहिले षटक विशाल केसरकर अवघी एक धाव खर्च करतोय। संदीप यादव नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर। स्ट्राईकवर असेल इंजमाम, नॉन स्ट्राईकवर असेल आकिब। आणि 6 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे सेकंड पॉवर प्ले सुद्धा असेल या मॅच मध्ये। तर सेकंड पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील। पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे षटक होतं त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर होते, ज्यामधला एक खेळाडू डीप मिड विकेट मध्ये होता आणि एक खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये होता। दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील। एक स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आता मात्र फिल्डर तैनात केलाय। संदीप यादव वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक हाताळत असताना पहिला चेंडू घेऊन इंजमामसाठी। यावेळेला पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल फ्लाइट दिली गेली होती। बॅटच्या रडारमध्ये येताना चेंडू होता। ड्राईव्ह करतोय मिड ऑफ मध्ये, थ्रो चांगला आहे, गॅदर करू शकत नाहीयेत। एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल। या चोरट्या पद्धतीच्या धावा मात्र या मॅच मध्ये घेणं गरजेचं समजतील दोन्ही फलंदाज, कारण पहिल्या ओव्हरमधून फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे। त्यामुळे दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती फटका तर चांगला खेळला होता, धाव घेण्याची त्या ठिकाणी कुठेतरी इच्छा दिसत नव्हती फलंदाजांची, परंतु ओव्हर थ्रो झाला। त्यामुळे पंचांना या ठिकाणी आपण पाहिलं बाजूला होताना आणि त्यानंतर मात्र फलंदाजांनी या ओव्हर थ्रोवरती एक धाव घेतली। एक सिंगल धाव आली आहे। स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर येईल डावकुरे हाताचा फलंदाज आकिब। एक रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन तर फ्रेंड स्पोर्ट्स मिरज संघाच्या माध्यमातून दिसतंय, परंतु पहिलं षटक विशाल केसरकरनं खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं। संदीप यादव बॉलिंग मार्कवरती पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च करत असताना संघाची धावसंख्या बिनगडी बाद 2 धावा। 6 षटकांचा सामना, 2 पॉवर प्ले आहेत या मॅच मध्ये। मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं ते पूर्ण झालंय, त्यामधून फक्त आणि फक्त एकच धाव आली आणि या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च करतोय संदीप यादव। या वेळेला समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्याच्या वरून, चेंडू सीमारेषा पार, षटकार। आणि पंचांनी मात्र हा नो बॉल घोषित केलाय। पंचांशी कोणी वादविवाद करायचा नाही, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल। नो बॉलचा इशारा आणि नो बॉलवरती षटकार। फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स त्या ठिकाणी मात्र पाळणं कुठेतरी गरजेचं आहे आणि ते नियम आहेत, ते नियमचं उल्लंघन जर आपण केलं तर पंच मात्र आपल्याला दंडित करतील। यावेळेला मात्र या फिल्डिंग रिस्ट्रिक्शनच्या नियमामुळे पंचांनी मात्र नो बॉलचा इशारा दर्शवलाय आणि आकिबच्या बॅटमधून मात्र एक मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र 6 धावांसाठीचा। दिवसातला पहिला षटकार डावपुरे आताच्या फलंदाजाच्या माध्यमातून। आकिब स्ट्राईकवर आला आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र त्याने आपले हात खोललेत। फ्री हिटचा चेंडू घेऊन संदीप यादव
पुढील चेंडूसाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर असेल आकिब. फुलटॉस बॉल, फ्री हिटचा चेंडू आणि या बॉलला पाठवले मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार येतोय या बॉलवरती. फ्री हिटच्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला फलंदाज आकिबने. अगदी फुलटॉस बॉल मिळाला आणि फुलटॉस बॉलला भिरकावून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार आकिबच्या बॅटमधून येताना. पहिलं षटक गोलंदाजांच्या बाजूने उत्तर देणारं ठरलं, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये मात्र फलंदाज आता मात्र आपल्या रंगात येतोय. धावांची गरज आहे, कारण पहिल्या ओव्हरमधून फक्त आणि फक्त 1 धाव आली होती आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र फलंदाज आकिब आपले हात खोलतोय. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, अपील तर केलाय पंचांकडे आणि पंचांचं एक बोट वरती येते. OUT आउट. बॅट्समॅन हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड. कॉट बिहाइंड विकेट. आकिबची खेळी या वेळेला संपुष्टात येईल. विकेटचं पतन, खेळाडू बाद. पहिला झटका फ्रेंड स्पोर्ट्स मिरज संघाला. पंधरा धावा धावफलकावरती. पहिली विकेट येताना दिसते ती संदीप यादवच्या गोलंदाजीतून. कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात आकिबची खेळी संपुष्टात येते. आकिबच्या जागेवरती नवीन फलंदाज, 1 डाऊन बॅट्समॅन, फलंदाज क्रमांक 3 उमेश स्ट्राईक वरती. यावेळेला पुन्हा एकदा कमी गतीनं एक चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळते संदीपच्या माध्यमातून. एक फ्लायटेड चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी चांगल्या टप्प्यावरती पिचिंग केला आणि त्यानंतर मात्र उमेशनं स्विच हिट करण्याचा प्रयत्न, जो मात्र मिस होतोय आणि फटका मिस झाल्यानंतर चेंडू जाऊन विसावतोय तो विकेटकीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूनं सांगत होते संदीपच्या ओव्हरमधल्या या चेंडूची. चेंडू झालेत आतापर्यंत 4 आणि 2 चेंडू शिल्लक. यावेळेला स्विच हिटचा बॉल आणि फटका जातोय मात्र बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स, 4 धावांसाठी. यावेळेला मात्र मिस टाइम फटका वाडीश लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स खेळाडूपर्यंत जाऊन पोहोचेल चेंडू, तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली गेली उमेशच्या माध्यमातून. या अगोदर खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला. पहिला चेंडू ज्या वेळेला टाकला होता गोलंदाज संदीप यादवने उमेशसाठी, चांगली फ्लाईट दिली गेली. थोडंसं व्हेरिएशन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. स्लोअर वन डिलिव्हरी हाताळल्यानंतर संदीप उमेशला बीट करताना पाहायला मिळाला, परंतु नंतरच्या चेंडूवरती उमेशनं मात्र खूप चांगलं टायमिंग केलं फटक्यावरती आणि बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकला आणि त्यानंतर मात्र उमेशच्या बॅटमधून येणारा हा मिस
हॅलो हॅलो चेक. धन्यवाद डीजे मास्टर. चालू असलेला सामना आपण बघतोय फ्रेंड स्पोर्ट्स मिरज विरुद्ध SP11 इस्लामपूर या संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 ची या ठिकाणी सुरुवात होते. मोहन बॉलिंग मार्कवरती येतोय. ज्यावेळेला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल करतोय बॉल. एक सिंगल धाव घेतली जाते फलंदाजांकडून. 22चा इशारा पंचांकडून मात्र त्या ठिकाणी दर्शवला जातोय. अतिरिक्त स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. आतापर्यंत धावफलक जर आपण पाहिलं तर 35 धावा. 6 ओव्हरची मॅच आहे. 6 ओव्हरमध्ये 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं, ज्यामध्ये पहिल्या षटकात अवघ्या आणि अवघ्या 1 धावा आल्या होत्या आणि एकेरी धावेसोबत मात्र पहिल्या षटकाची सुरुवात मात्र विशाल केसरकरनं केली होती. संदीप यादव मात्र थोडासा महागडा ठरलाय. दुसऱ्या ओव्हरमधून एकूण 21 धावा त्याने खर्च केल्या, ज्यामध्ये नो बॉलवरती एक षटकार आला. त्यानंतर मात्र फ्री हिटच्या बॉलवरती षटकार आला. एक विकेट सुद्धा आहे संदीप यादवच्या गोलंदाजीवरती, परंतु 5व्या चेंडूवरती षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव. अशा पद्धतीने मात्र दुसऱ्या ओव्हरमधून संदीप यादवने 21 धावा खर्च करत 2 ओव्हर नंतर धावफलक 22 धावांवरती होतं. यावेळेला बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. ऑन द राईस चेंडू. चेस्ट लेंथ गोलंदाजी केली जाते. विकेट किपरनं मात्र खूप चांगलं काम केलं यष्टेनच्या पाठीमागे. तिसऱ्या षटकातून 11 धावा आल्या होत्या. षटक हाता होतो संभाजीने. संभाजीच्या षटकातून 11 धावा आल्यानंतर मात्र चांगली धावस्थिती. यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉट थर्डमॅन मधून पाठीमागे ट्रॅव्हल करतोय चेंडू. फिल्डर त्या ठिकाणी मात्र चेंडूला अडवण्यासाठी, परंतु चेंडू जातोय पिनू चहाच्या बॅनरला आणि त्यांचा जो बॅनर आपण बघतोय मैदानामध्ये त्याला दिली जाणार ही मानवंदना. 4 धावांसाठी चौकार. त्यानंतर मात्र हा मोठा फटका. डिस्टन्स क्लिअर करतोय चेंडू आणि जाईल चेंडू सीमा पार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. हँडसम. प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. सुरेख फटका. देखना फटका. राजस फटका. नेत्रदीपक फटका. नयनरम्य फटका. रोहित सूर्यवंशी. बॉटच्या स्लॉट मध्ये येतो चेंडू. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्रॉस बॅटेड फटक्यासोबत चेंडूला पाठवलं वाईडिश लॉंगॉनच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला स्वीप केलाय. खूप चांगला फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. फिल्डर त्या ठिकाणी धावतोय. चेंडूला अडवतोय. खूप चांगली फिल्डिंग. 2 धावा धावून मात्र फलंदाजांनी पूर्ण केल्या मोहनच्या गोलंदाजीवरती. शेवटचा चेंडू होता या 4थ्या ओव्हरमधला. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या दुहेरी धावेसोबत संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 47 धावांवर. आतापर्यंत 2 विकेट्स गमावलेत, ज्यामध्ये आकिब आणि उमेश हे 2 फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेत. सलामीचा फलंदाज इंजमाम आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज रोहित सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. रोहितच्या मॅटमधून खूप चांगले फटके त्यांना आपल्याला पाहायला मिळाले. मागील ओव्हरमधून एक षटकार आला. त्यानंतर मात्र दुहेरी धावेचा फटका शेवटच्या चेंडूवरती. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा फ्रेंड स्पोर्ट्स मिरज संघाच्या खात्यामध्ये आहेत. 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. 6 षटकांची ही मॅच आहे. 47 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स इन द एंड ऑफ 4 ओवर. 4 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर 47 रन स्कोर कार्ड पर फ्रेंड स्पोर्ट्स मिरज और SP11 इस्लामपुर, इन दोनों टीमों के बीच चलता हुआ ये आज के चौथे दिन का पहला मुकाबला. स्वर्गीय संतोष पाटिल ग्रुप आयोजित आमदार चषक 2022 की ये प्रतियोगिता. बहुत ही अच्छा आयोजन SP ग्रुप द्वारा महाकाली साकर कारखाने के इस मैदान पर 71,111 रुपए का पहला इनाम और आकर्षक आमदार ट्रॉफी जो हम स्टेज के सामने देख सकते हैं. भव्य करंडक. 47 रन ऑन द बोर्ड. 47 रन स्कोर कार्ड पर 2 विकेट के नुकसान पर 4 ओवर की समाप्ति हुई है. अब 5वें ओवर के लिए नए गेंदबाज को प्राचारण किया जाएगा. बॉलिंग मार्क पर हाई एंड से गेंदबाजी करेंगे संभाजी.
वैयक्तिक दूसरा ओवर होगा संभाजी का। तीसरी ओवर में 11 रन खर्च किए थे। चौथे ओवर की शुरुआत यहां पर स्वागत किया है इस बड़े स्ट्रोक के साथ इंजमाम ने भेजा गोमटेज टोबैको सेंटर के बैनर के ऊपर से ये गेंद जाती हुई सीधे आउट ऑफ द पार्क 6 रन के लिए। बहुत ही अच्छा आगाज और अंजाम मिला 6 रन। 6 रन के साथ स्कोर सीधे जाकर पहुंचा हुआ 53 रनों पर। अब तक 2 विकेट का नुकसान हुआ है, जहां पर आकिब और उमेश 2 बल्लेबाज आउट होकर वापस लौटाए हैं गेंदबाजों ने। अंपायर आपस में विचार विनिमय करेंगे इस बॉल के साथ। प्रारंभिक ओवर में अगर देखा जाए तो विशाल केसरकर ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी, सिर्फ और सिर्फ 1 रन खर्च किया था। लेकिन दूसरे ओवर में जहां पर संदीप यादव आए थे बॉलिंग के लिए, एक महंगा ओवर जहां पर 21 रन उस ओवर से आए थे। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 22 रनों पर जाकर पहुंचा था। तीसरे ओवर से आए थे 11 रन। टीम का स्कोर था 3 ओवर की समाप्ति के बाद 11 रन प्रति ओवर की औसत के साथ 33 रनों पर। और चौथे ओवर में 14 रन खर्च किए गेंदबाज मोहन ने, जहां पर टीम का स्कोर जो है वो 47 रनों पर जाकर पहुंचा था। अब ये 5वें ओवर की शुरुआत होगी और पहली बॉल पर 6 रन। हम ध्यान डालेंगे तब तक प्लेइंग 11 की लिस्ट पर, जहां पर फ्रेंड स्पोर्ट्स मीरज टीम द्वारा इंजमाम नाइकवड़ी, सोहेल इनामदार, सलीम जहांगीर, आकिब पिरंजदे, आकिब पिरजाने, मिलिंद वरे, उमेश कोळेकर, विकी कांबळे, राहुल लोंडे, रोहित सूर्यवंशी, जुबेर मुलानी, अजय बेलपतर, साद बोकरे और नरेश भोसले, महेश भोसले, माफ करें, महेश भोसले। और एसपी 11 इस्लामपुर द्वारा अगर देखा जाए तो दिग्विजय जाधव, इस्माइल मुल्ला, संदीप यादव, हर्षद समुदे, विशाल केसरकर, संभाजी पाटील, वीरेश देवड़लकर, मोहन जाधव, जालिंदर जगताप, व्हाइट बॉल का इशारा, निशिकांत पवार, उमेश पवार, सुमित गवळी, कुमार वाडकर, नाज खानजादे आणि प्रवीण नांगरे अशी ही एसपी 11 इस्लामपूर संघाची प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचते। एक अतिरिक्त धाव मागील चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल, त्यानंतर मात्र बॅटची एज घेत शॉट थर्डमॅन मध्ये ट्रॅव्हल करतोय चेंडू। यावेळेला सुरेख फटका रोहितच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय। समोरच्या दिशेने फटका खेळलाय, नोमॅन्स लँड मध्ये 1 बाउन्स। खेळाडूच्या हातामध्ये एक धाव घेतली रोहित आणि इंजमामच्या जोडीने। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 56 धावांवरती। स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप आयोजित आमदार चषक 2022 ची 4थ्या दिवसातली पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। फलंदाजी करतोय तो फ्रेंड्स ग्रुप मिरज संघ, गोलंदाजी करतोय एसपी 11 इस्लामपूर। 56 धावा धावफलकावरती आतापर्यंत। यावेळेला इंजमामच्या बॅटमधून समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केला गेला। यावेळेला मात्र खेळाडूच्या हाताला लागून चेंडू जातोय साइड स्क्रीनला 6 धावांसाठी।
आणखीन एक मोठा फटका खेळलाय, हवेमध्ये चेंडू आहे, नो मॅन्स मध्ये टप्पा पडतोय आणि नो मॅन्स लँड मध्ये टप्पा पडल्यानंतर फिल्डर चेंडूला अडवण्यासाठी धावतोय. SP11 इस्लामपूर संघाचे फलंदाज फिल्डर त्या ठिकाणी फिल्डिंगसाठी धावलेत. इंजमामने हा फटका खेळल्यानंतर 2 धावा धावून घेतल्या. 2 धावांची वाढ धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. दुहेरी धावेसोबत संघाचं धावफलक 64 धावांवरती जाऊन पोहोचले. 5वं षटक प्रगतीपथावर. 5 चेंडू पूर्ण, शेवटचा 1 चेंडू शिल्लक. यावेळेला मात्र वेल लेफ्ट केलं होतं, 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा ओव्हरथ्रो नंतर प्रयत्न केला जातोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग 2 फलंदाजांमध्ये, इंजमाम आणि रोहित सूर्यवंशी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून दर्शवला गेलाय, म्हणजे एकूण 3 धावा या चेंडूवरती धावफलकावर अंकित केल्या जातील. स्ट्राईकवर होता इंजमामनं मात्र व्हाईट बॉल पाहिल्यानंतर जाऊन दिलं चेंडूला. विकेट किपरकडनं चुकी झाली. पॉईंटच्या खेळाडून मात्र थ्रो करत ओव्हरथ्रो झाल्यानंतर मात्र आणखीन 1 धाव इंजमाम आणि रोहित सूर्यवंशीच्या जोडीकडून घेतली जाते. एकूण 3 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील या चेंडूवरती. व्हाईट +2, धावसंख्या 67 धावांवरती. यावेळेला मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये मिळतोय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे खणखणीत आमदार चषक षटकार इंजमामच्या बॅटमधून. सव्वीस धावा या ओव्हरमधून एक महागडं षटक येताना आपल्याला पाहायला मिळते संभाजीच्या माध्यमातून. या अगोदर ज्या वेळेला संभाजीनं गोलंदाजी केली 11 धावा तिसऱ्या ओव्हरमधून त्याने खर्च केल्या होत्या. 3 ओव्हरनंतर धावसंख्या होती 33 धावांवरती. चौथं षटक जे आपण पाहिलं ते 14 धावांचा गोलंदाज मोहनच्या माध्यमातून धावसंख्या होती 47 धावांवरती. आणि 5व्या ओव्हरमधून जर आपण पाहिलं तर संभाजी 26 धावा करतोय. धावसंख्या एकूण जर आपण पाहिली तर 73 धावांवर जाऊन पोहोचते. शेवटचं षटक आता मात्र शिल्लक. 5 ओव्हरमध्ये 73 धावा धावफलकावरती फ्रेंड्स ग्रुप मिरज संघाच्या खात्यामध्ये. या स्पर्धेचा धावसंख्येचा उच्चांक जर आपण पाहिला तर काल हॉटेल बरद एक्झिक्युटिव्ह आटपाडी संघाने 113 धावांची मजल गाठली होती, ज्यामध्ये अक्षय बोडरेची 17 चेंडू आणि 68 धावांची वैयक्तिक खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याच्या जोडीला मात्र संजय कदम आणि त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा अक्षय बोडरेने वैयक्तिक 35 धावा बनवले होते. एक विस्फोटक अशी बॅटिंग कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. कालच्या दिवसात आपण टेनिस क्रिकेट विश्वाचे सुपरस्टार या SP ग्रुप आयोजित आमदार चषकाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहिले होते. इजाज कुरेशीला आपण या स्पर्धेत खेळताना पाहिले. कृष्णा सातपुते कालच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. विजय पावलेला आपण काल स्थानिक संघासाठी खेळताना पाहिलं. अरिजितला सुद्धा आपण काल फलंदाजी करताना पाहिलंय. संजय कदम, मच्छिंद्र पवार, संदेश पवार, कृष्णा पवार, लखन सकट, चेतन चिंचकर अशी मोठमोठी नावं या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानामध्ये खेळली. आज स्पर्धेचा 4था दिवस आपण बघतोय. खुल्या शहरी गटांच्या माध्यमातून हे 8 संघ आज आमदार चषक 2022 मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, ज्यापैकी 2 संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत पहिल्या मॅच मधून. एका बाजूला फ्रेंड्स ग्रुप मिरज फिल्डिंग करतात, SP11 इस्लामपूर. एक सिंगल धाव घेतली जाते. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. बॉलिंग मार्कवरती विशाल केसरकर. यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरला बीट करतोय. शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूकडे जातोय चेंडू. रनआउटसाठी मागणी केली जाते आणि पंचांचं एक बोट वरती येते. OUT आउट. बॅट्समॅन हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड. इंजमाम यावेळेला रनआउट होऊन माघारी परतेल. धावचीच्या स्वरूपात इंजमामची विकेट या ओव्हरमधून येताना आपल्याला पाहायला मिळते.
खूप चांगल्या फॉर्ममध्ये बॅटिंग करत होता इंजमाम, परंतु या मॅचमध्ये रनिंग बिटवीन द विकेट या शेवटच्या ओव्हरवरती थोडंसं लेझी पाहायला मिळालं इंजमामच्या माध्यमातून, ज्या ठिकाणी मात्र पंचांनी रनआउटच्या स्वरूपात इंजमामला बाद घोषित केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी मैदानामध्ये जाताना सलीम. रोहित सूर्यवंशी या वेळेला मात्र समोरच्या दिशेने फटका खेळतोय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर उपस्थित, एकच धाव या ठिकाणी अर्जित केली गेली रोहित सूर्यवंशी आणि सलीमच्या जोडीकडून. सलीम जहांगीर आणि रोहित सूर्यवंशी असे दोन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. फ्रेंड्स ग्रुप मिरज संघाच्या माध्यमातून वैयक्तिक दुसरं षटक हाताळतो विशाल केसरकर. पहिल्या षटकातून अवघी आणि अवघी एकच धाव त्याने खर्च केली होती. चांगली गोलंदाजी, खरं तर बॉलिंग युनिटचं उद्घाटन केलं होतं विशाल केसरकरने, ज्या ठिकाणी मात्र पहिल्या षटकातून अवघी आणि अवघी एक धाव खर्च केली होती. वैयक्तिक हे दुसरं षटक हाताळतोय आणि आत्ता या ओव्हरमधून जर आपण पाहिलं तर एक विकेट, 2 धावा, चेंडू झाले 4, 2 चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्राईकवर आहे सलीम जहांगीर, बॉलिंग मार्कवरती विशाल केसरकर. आखूट टप्प्याचा चेंडू या वेळेला मिस टाइम फटका, लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल करतोय चेंडू. फिल्डर थोडासा फंबल झालाय, त्याचा फायदा मात्र कुठेतरी सलीम जहांगीर उचलण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तो दिसत होता. रोहित सूर्यवंशीने मात्र त्याला थांबवलं. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेसोबत संघाचं धावफलक 76 धावा, 76 रन्स ऑन दी बोर्ड, 76 रन स्कोर कार्ड पर. शेवटचा चेंडू या वेळेला मात्र फटका खेळलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी आमदार चषक चौकार. रोहित सूर्यवंशीच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहिलेला हा चौकार. ऐंशी धावा झाल्या या चौकारासोबत. जिंकण्यासाठी 81 धावांची आवश्यकता SP11 इस्लामपूर संघाला. चांगली बॅटिंग केली आहे इंजमाम आणि रोहित सूर्यवंशी या दोन फलंदाजांनी. आकिबनं मात्र चांगली सुरुवात करून दिली होती धावफलकाला, परंतु झेलबादच्या स्वरूपात कॉट बिहाइंड विकेट झाला होता आकिब, आणि त्यानंतर मात्र इंजमाम आणि रोहित सूर्यवंशीने मात्र डाव सावरला. चांगली फटकेबाजी केली इंजमाम आणि रोहित सूर्यवंशीने. शेवटच्या काही चेंडूंवरती सलीम जहांगीरला सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. रोहित सूर्यवंशी मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार ठोकतोय. 80 धावा धावफलकावरती लगवलेत. फ्रेंड्स ग्रुप मिरज संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी मात्र 81 धावांची आवश्यकता SP11 इस्लामपूर संघाला.
सुस्वागतम. स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप आयोजित आमदार चषक 2022 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं आणि उपस्थित सर्व टेनिस बॉल क्रिकेट चाहत्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅचचा उत्तरार्ध आपण पूर्ण झालेला पाहिला, ज्या ठिकाणी मात्र प्रथम फलंदाजी केली. 6 ओव्हरमध्ये 80 धावा बनवल्या फ्रेंड्स ग्रुप मिरज संघाने. SP11 इस्लामपूर संघाला मात्र 81 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 2 सलामीचे फलंदाज निशी आणि डीजे मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला जर्सी नंबर 23 मध्ये निशीला आपण बघू शकता, तर जर्सी नंबर 13 मध्ये मात्र डीजे मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. दिग्विजय जाधव आणि निशिकांत पवार प्रारंभिक फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. 81 धावांचा पाठलाग 6 ओव्हरमध्ये पूर्ण करायचा आहे. स्पर्धेचा दिवस क्रमांक 4, सामना क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण बघतोय. फ्रेंड्स ग्रुप मिरज विरुद्ध SP11 इस्लामपूर या 2 संघांमध्ये. खरं तर शहरी खुल्या गटाचा आज 8 संघांचा खेळ आपण पाहणार आहोत, ज्यापैकी फ्रेंड्स ग्रुप मिरज आणि SP11 इस्लामपूर यांच्यामध्ये पहिली मॅच सुरू आहे. पुढील मॅचच्या टॉससाठी मात्र आपण येण्याची विनंती करणार आहोत पुढील 2 संघांना, ज्यामध्ये विश्वजीत स्पोर्ट्स क्लब कवटे मंगळ आणि इचलकरंजी स्पोर्ट्स इचलकरंजी दोन्ही संघांचे संघनायक. आपण पुढील मॅचच्या टॉससाठी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. यानंतरच्या मॅचसाठी आपण विनंती करतोय मोरिया स्पोर्ट्स सांगली विरुद्ध जयसिंगपूर स्पोर्ट्स क्लब जयसिंगपूर दोन्ही संघांचे कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पुढील मॅचचा टॉस नाणेफेकीचा कौल जो आहे तो आपण पूर्ण करतोय. सलामीचे 2 फलंदाज दिग्विजय जाधव आणि निशिकांत पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. SP11 इस्लामपूर संघाच्या माध्यमातून 81 धावांचा पाठलाग या वेळेला सुरू होईल. फ्रेंड स्पोर्ट्स मिरज यांच्या माध्यमातून फिल्डिंग सजवली गेली आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती सनी. सोहेल इनामदार. पंचांचा मॅच चालू करण्याचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी आमच्यापर्यंत येतोय. स्ट्राईकवर आहे दिग्विजय जाधव, नॉन स्ट्राईकवर निशिकांत पवार, बॉलिंग मार्कवरती सनी म्हणजे सोहेल इनामदार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या वेळेला लॉफ्ट केलाय. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या ट्रॅव्हल करतो चेंडू. फिल्डर उपस्थित. खूप चांगली फिल्डिंग. दोन धावा घेतल्यात. पुरेशी ताकद लावली नव्हती फटक्यामध्ये. बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचला परंतु सीमारेषा ओलांडू शकला नाहीये. फिल्डर मात्र खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी करतायत. इंजमाम होते त्या ठिकाणी फिल्डरच्या स्वरूपात. अगदी मिड ऑफ पासून लॉंग ऑफ पर्यंत धाव घेतली. इंजमामने चेंडूला अडवलं, चेंडूची फेक केली. तोपर्यंत 2 धावा अर्जित होतील धावफलकावरती. वैयक्तिक धावसंख्येचं आणि संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलं या दुहेरी धावेसोबत. चांगली फिल्डिंग फ्रेंड्स ग्रुप मिरज संघाच्या माध्यमातून. सोहेल इनामदार विरुद्ध दिग्विजय जाधव. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खूप चांगला एक्झिक्यूट केलेला फटका. स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग आसमानी आमदार चषक षटकार. समाप्त झाल्यानंतर 8 धावा धावफलकावरती. SP11 इस्लामपूर. एका बाजूला आहे जर्सी नंबर 13 दिग्विजय जाधव, तर दुसऱ्या बाजूला आहे मात्र जर्सी नंबर 23 निशिकांत पवार. सोहेल इनामदारच्या दुसऱ्या चेंडूचा घेतलाय पुरेपूर समाचार. पाठवलाय चेंडू सीमारेषा पार. ठोकला जातोय. डीजेच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार.
यावेळेला मात्र लॉफ्ट जरूर केलाय, परंतु फिल्डर आहे चेंडू खाली, पकडला जातोय झेल आणि समाप्त होईल दिग्विजय जाधवचा खेळ. पहिला झटका SP11 इस्लामपूर संघाला डीजेच्या स्वरूपात. डीजे षटकार ठोकला म्हणून डीजे वाजला. आता मात्र डीजेची विकेट पडते म्हणून डीजे वाजतोय. पहिली विकेट येते गोलंदाज सोहेल इनामदारच्या गोलंदाजीवरती. 8 धावा धावफलकावरती होत्या. तिसरा चेंडू घेऊन आले होते सोहेल इनामदार आणि या चेंडूवरती मात्र डीजेनं मिस टाइम फटका केला, जो मात्र कव्हरच्या खेळाडूच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. स्ट्रेट इनटू दी बास्केट. विकेटचं पतन. खेळाडू बाद. पहिला झटका SP11 इस्लामपूर संघाला. नवीन फलंदाज सँडी संदीप यादव मैदानाच्या आतमध्ये जातो. जर्सी नंबर 18. बरेचसे पुरस्कर्ते या स्पर्धेला सहकार्य करतायत. मैदानाच्या चारही बाउंड्री लाईन्स वरती चौकोनी आकार आपण जर सर्कलमध्ये पाहिलं तर सगळीकडे मात्र सीमारेषेवरती आपल्याला बॅनर्स आपल्याला वेगवेगळ्या पुरस्कर्त्यांचे पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये नवरंग बेकरी, महांकाली फॅब्रिकेशन्स, मंगलज्योत एंटरप्राइजेस, MM वॉटर सप्लायर्स, लिओपोल्ड बियर शॉपी, महाराजा फास्ट फूड, MK जनरल स्टोर्स, चिदंबरम अर्थ मूवर्स, महफिल चायनीज कॉर्नर, साध मंडप आणि डेकोरेटरचं खूप चांगलं सहकार्य. यावेळेला पहिला चेंडू फेस करत असताना संदीप यादव स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाही. चेंडू विसावतो यष्टी रक्षकाकडे जाऊन. सोहेल इनामदार बॉलिंग मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक हाताळतोय, ज्या ठिकाणी 2 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्या. तिसऱ्या चेंडूवरती डीजेची विकेट पटकावली. चौथा चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेला ड्राईव्ह करताय चेंडूला 2 खेळाडूंच्या गॅपमधून. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे गोल्डन जिमच्या बॅनरला मानवंदना अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू सीमारेषा पार. चौकार. तर आपण चर्चा करत होतो मात्र पुरस्कर्त्यांची बक्षीसदात्यांची या आयोजन समितीला मात्र खूप चांगलं सहकार्य लाभलंय. हॉटेल रानमाळा, त्याचबरोबर घोरपडे फ्रुट्स. खूप चांगला फटका यावेळेला येतोय. मुख्य व्यासपीठाला सलामी दिली जाते. ओव्हरमधून 1 गडी बाद 16 धावा SP11 इस्लामपूर संघाच्या खात्यामध्ये आलेत. तसं पाहायला गेलं तर सरासरी चांगली गाठली आहे. 6 ओव्हरमध्ये 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमधून 16 धावा आल्या, 1 विकेट. पहिल्या ओव्हरमधून 1 विकेट, 16 धावा SP11 इस्लामपूर संघाच्या खात्यामध्ये. आपण चर्चा करत होतो घोरपडे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल स्टोर्स खूप चांगलं मार्गदर्शन सहकार्य करतायत या स्पर्धेला. महांकाली कम्प्युटर्स अँड मोबाईल शॉपीचं एक चांगलं सहकार्य. त्याचबरोबर S-Square रेस्टॉरंट, आदित्य साहिल स्टील टिंबर, महांकाली मोबाईल शॉपी सलून, त्याचनंतर महांकाली क्रेन अँड अर्थ मूवर्स, APL मोबाईल शॉपी, MCA नेटवर्क्स, भारती एंटरप्राइजेस, श्री रेणुका कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, गोमटेश टोबॅको सेंटर, मेसर्स शिवकृपा मशिनरी. खूप चांगलं सहकार्य राहिलंय या सर्व पुरस्कर्त्यांचं. नवीन ओव्हरला सुरुवात करतोय. 16 धावा पहिल्या ओव्हरमधून आलेत. सोहेल इनामदार याच्या गोलंदाजीवरती 1 विकेट. दिग्विजय जाधव याची दुसऱ्या ओव्हरची या ठिकाणी सुरुवात करतात. निशिकांत पवार होते स्ट्राईकवरती. दुसऱ्या बाजूला मात्र संदीप यादव आहे. बॉलिंग मार्कवरती मात्र गोलंदाजीसाठी येतोय राहुल लोंडे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठीचा दुसरा षटक तो हाताळतोय. पहिला चेंडू मात्र सोपवलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूनं सांगत करत ओव्हरची मात्र सुरुवात. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे.
यावेळेला समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय, क्रॉस बॅटेड फटका, वन बाउंड चेंडू सीमा पार, चौकार. एक हॉरिझॉन्टल बॅटेड फटका आपण पाहतोय, तो फलंदाज निशिकांत पवारच्या बॅटमधून समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय, 4 धावा मिळवलेत. यावेळेला बॅकफुटवर गेले, पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर केला, अगदी क्रीजच्या एकदम खोलीपर्यंत गेले होते आणि खोलवर जाऊन खेळलेला हा फटका, ज्यावर इंजमाम फिल्डरच्या स्वरूपात त्या ठिकाणी उपस्थित. 23 धावा 23 नंबरची जर्सी परिधान केली आहे आणि 21 धावा धावफलकावरती निशिकांत पवारच्या बॅटमधून आलेले एका सिंगल धावेसोबत राहुल लोंढे गोलंदाजी मार्कवर आहे. ओव्हर नंबर 2 हाताळतोय. आतापर्यंत राहुलच्या षटकातील 3 चेंडू पूर्ण झालेत, ज्यावर 5 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमधून सोहेल इनामदार 16 धावा खर्च केल्या, 1 विकेट पटकावली. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात राहुल लोंढेनं केली आहे निर्धाव चेंडू सोबत. दुसऱ्या चेंडूवरती मात्र निशिकांत पवारच्या बॅटमधून एक चौकार आणि त्यानंतर मात्र एक सिंगल धाव घेतली जाते. एकूण 5 धावा 3 चेंडूंवरती येते. धावसंख्या 1 गडी बाद 21 धावांवरती. अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र बॅट तर बिरकावली आहे, परंतु चेंडू डाऊन द लेग साइड आहे. अतिरिक्त धावेच्या स्वरूपात 1 धाव मात्र संघाच्या धावफलकावरती अंकित केली जाईल. एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा असतील 22. 22 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. SP11 इस्लामपूर, फ्रेंड्स ग्रुप मिरज यांच्यामध्ये चालू असलेली ही मॅच. दरम्यान पुढील मॅचच्या टॉससाठी आपण या नंतरच्या मॅचमध्ये खेळताना आपण बघणार आहोत. जयसिंगपूर या संघाला जयसिंगपूर स्पोर्ट्स आपल्याला विनंती असेल, आपण जयसिंगपूर स्पोर्ट्स जयसिंगपूर आणि मोरिया स्पोर्ट्स सांगली, मोरिया स्पोर्ट्स सांगली आणि जयसिंगपूर स्पोर्ट्स जयसिंगपूर टॉस पूर्ण करून घ्यायचा आहे. सलमान भाई पुढील मॅचचा टॉस आपण पूर्ण करून घ्या. यावेळेला स्टेप आउट झाले आहेत. आडव्या बॅटनं मात्र फटका केलाय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर उपस्थित. यावेळेला चांगला थ्रो पाहायला मिळतोय सलीमच्या माध्यमातून. फिल्डर स्वरूपात सलीम जहांगीर त्या ठिकाणी उपस्थित होते. 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्या. संदीप यादव आणि निशिकांत पवार ही फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र स्विच हिट केलाय, मिस टाइम फटका येतोय. संदीप यादवच्या बॅटमधून आलेल्या फटक्यासोबत एक सिंगल धाव घेतली जाते. एकेरी धावेसोबत ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र 15.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं एकाकडेच्या मोबदल्यात 31 धावा SP11 इस्लामपूर संघाच्या खात्यामध्ये, म्हणजे उर्वरित 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजून 50 धावांची आवश्यकता आहे. 81 धावांचं लक्ष समोर आहे. पहिल्या 2 ओव्हरमधून 31 धावा आलेत. 1 विकेट मात्र गमावली, ती दिग्विजय जाधवच्या स्वरूपातली. निशिकांत पवार आणि संदीप यादव हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 24 चेंडू 50 धावांची अजूनही आवश्यकता. पहिलं षटक हाताळलं होतं सोहेल इनामदार, 16 धावा खर्च केल्या. या ओव्हरमधून आपण जर पाहिलं तर एकूण 15 धावा येत आहेत. बॉलिंग मार्कवरती होता राहुल लोंढे. एका गड्याच्या मोबदल्यात 31 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. थोडंसं आक्रमक व्हावं लागेल फलंदाजांना, कारण आता मात्र चेंडू हातामध्ये कमी शिल्लक राहिलेत आणि धावांची गरज मात्र जास्त आहे.
त्यामुळे कुठेतरी एखादा मोठा फटका प्रत्येक ओव्हरमधून येणं गरजेचं आहे. जुबेर मुलानी बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 साठी मात्र त्याला प्राचारण केलं जातंय. पंच थोडंसं स्पीडअप घ्या अंपायर्स. आपण पाहतोय स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप आयोजित आमदार चषक 2022 ही स्पर्धा तासगाव कवठे महांकाळ विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्रीमती सुमनताई आराराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरनंतर 31 धावा SP11 इस्लामपूर संघाच्या खात्यामध्ये. तिसरं षटक घेऊन आलाय जुबेर मुलानी. स्ट्राईकवर आहे संदीप यादव. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅटची कट घेतोय. विकेट किपरच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय बॉल. मिस टाइम फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बॅटच्या खालच्या हिश्श्याला चेंडू लागलाय. कोणती धाव नाही. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करतोय जुबेर मुलानी या निर्धाव चेंडू सोबत. दरम्यान आपण चर्चा करत होतो पुरस्कर्त्यांची, बक्षीसदात्यांची, या स्पर्धेला सहकार्य करणाऱ्या सर्व जाहिरातदारांची, ज्या ठिकाणी मात्र पिनू चहा यांचं खूप चांगलं सहकार्य राहिलंय या स्पर्धेला. महाराजा फास्ट फूड, सफा पान पॉइंट, ॲटको रोडवेज, त्याचबरोबर महांकाली कम्प्युटर्स अँड मोबाईल शॉपी. जुबेर मुलानी यावेळेला मात्र फुलर लेनचा बॉल हाताळतोय, ज्यावर मात्र फटका खेळलाय ऑन साईडच्या दिशेने. रोहित सूर्यवंशी त्या ठिकाणी फिल्डर स्वरूपात उपस्थित. एक सिंगल धाव घेतली जाते संदीप यादवच्या बॅटमधून येणाऱ्या फटक्यासोबत. एकेरी धावेची वाढ धावफलकावरती होते. स्ट्राईक रोटेट होईल. निशिकांत पवार येईल स्ट्राईकवरती. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता. बॅटची अगदी खालच्या हिश्श्याला लागून विकेट किपरकडे ट्रॅव्हल करणारा बॉल जुबेर मुलानीच्या माध्यमातून हाताळला गेला. दुसरा चेंडू मात्र जातोय ऑन साईडला डीप मिड विकेटमध्ये, ज्या ठिकाणी मात्र रोहित सूर्यवंशी त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक सिंगल धाव आली आहे दुसऱ्या चेंडूवरती. दरम्यान पुढील मॅचचा टॉस आपण पूर्ण करतोय. मोरिया स्पोर्ट्स सांगली आणि जयसिंगपूर स्पोर्ट्स जयसिंगपूर या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना असेल, तर दोन्ही संघांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, टॉस बॉक्समध्ये येऊन पुढील मॅचचा टॉस पूर्ण करायचा आहे. जुबेर मुलानीचा पुढील चेंडू. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. यावेळेला पुन्हा एकदा मिस टाइम फटका. अगदी वेगाने चेंडू पुढे सरकतोय. बॅकफुटवर येऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफमध्ये ट्रॅव्हल करतोय बॉल. एक सिंगल रन आली आहे निशिकांत पवारच्या बॅटमधून. धावसंख्या जर आपण पाहिलात तर धावफलकावर धावा आहेत आतापर्यंत 33 धावा. जुबेर मुलानीच्या या चेंडूवरती मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव. गोलंदाज जुबेर मुलानीला यावेळेला मात्र पंच दिवाकर चौहान यांनी दंडित केलंय. ते मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे व्हाईट बॉलचा इशारा. स्क्वेअर चेंडूची घोषणा. अवांतर धावेत वाढ. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर. एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 34. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. यावेळेला मात्र मिस टाइम फटका. ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतोय रोहित सूर्यवंशीच्या हातामधून. हा चांगला थ्रो आपण येताना बघतोय. विकेट किपर गॅदर करतोय चेंडूला. तोपर्यंत आणखीन एक धाव घेतली जाते संदीप यादवच्या या फटक्यासोबत. एकेरी धावेची वाढ धावफलकावरती. धावसंख्या झाली 35. 4 चेंडू या ओव्हरमधले पूर्ण होत आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरे षटक प्रगतीपथावर. 35 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. SP11 इस्लामपूर फलंदाजी करताना मात्र 81 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. त्यापैकी 35 धावा बनवलेत. अजूनही 46 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. यावेळेला मात्र बॅटचा स्विंग खूप चांगला आहे निशिकांतचा, परंतु जुबेर मुलानी याच्या गोलंदाजीचा वेग मात्र बीट करतोय निशिकांत पवारला. चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना फ्रेंड्स ग्रुप मिरज संघाने 6 ओव्हरमध्ये 80 धावा बनवल्यात. 81 धावांचा पाठलाग करायचा तो SP11 इस्लामपूर संघाला. पुन्हा एकदा आखूट टाप्याचा चेंडू, परंतु निशिकांत पवार ज्या पद्धतीची फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून होते,
अगदी मिस टाइम फटके येत आहेत या चेंडूवरती. तसं पाहायला गेलं तर कोणती धाव घेतलेली नाहीये. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीअखेरीस संघाची धावसंख्या 1 गडी बाद 35 धावा. उर्वरित 18 चेंडूंमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता असेल. या ओव्हरमधून अवघ्या 4 धावा जुबेर मुलानी खर्च करतोय. चांगली ओव्हर जुबेर मुलांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामधून सोहेल इनामदार 16 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमधून मात्र राहुल लोंढेने मात्र 15 धावा खर्च केल्या. एकूण धावसंख्या होती 2 ओव्हरनंतर 31 धावा. आणि या ओव्हरमधून एकूण 4 धावा आल्यात आणि 4 धावांसोबत 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस एकाकडेच्या मोबदल्यात 35 धावा SP11 इस्लामपूर संघाच्या खात्यामध्ये. उर्वरित 18 चेंडूंमध्ये 46 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. तब्बल 71,111 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आणि आकर्षक असा झळाळता भव्य दिव्य असा आमदार चषक 2022 अंतिम विजेत्या संघासाठी. द्वितीय क्रमांकासाठी 51,111 रुपये आणि रोख रक्कम सोबत आकर्षक असा झळाळता भव्य दिव्य असा आमदार चषक 2022. तृतीय क्रमांकासाठी 31,111 आणि आमदार चषक 2022. चतुर्थ क्रमांकासाठी 21,111 आणि आमदार चषक 2022. हे भव्य दिव्य करंडक आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. त्यासाठी मात्र खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलंय ते मात्र सन्माननीय अर्जुन गेंड सरांनी. मालिकवीराची एक आकर्षक अशी रेंजर सायकल आपण बघणार आहोत सन्माननीय धनाजी माळी साहेबांच्या सौजन्याने. बॉलिंग मार्कवरती वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सोहेल इनामदार. पुढील मॅचचा टॉस आपण पूर्ण करतोय. मोरिया स्पोर्ट्स सांगली आणि जयसिंगपूर स्पोर्ट्स जयसिंगपूर यांच्या कर्णधारांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. सन्माननीय ओमकारजी कोठावळे यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस पूर्ण करून घ्यायचा आहे. स्ट्राइकवर संदीप यादव, बॉलिंग मार्कवर सोहेल इनामदार. यावेळेला लॉफ्ट करतोय चेंडू. फ्लाइटेड फटका खेळलाय समोरच्या दिशेने. इंजम आमची खूप चांगली फिल्डिंग. हाताला लागून मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चौकार आला पहिल्या चेंडूवरती. धावसंख्या 39 धावांवर जाऊन पोहोचते. यावेळेला ड्राईव्ह केला जातो चेंडू. लॉंग ऑन मध्ये फिल्डर उपस्थित. एक सिंगल धाव या चेंडूवरती घेतली जाईल. एकेरी धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 40 धावांवरती. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 81 धावा. म्हणजे उर्वरित 16 चेंडूंमध्ये आता मात्र अजून 41 धावांची आवश्यकता असेल. संत गतीने मात्र मॅच पुढे सरकते. निशिकांत पवार प्रयत्नशील आहे फटके खेळण्यासाठी. मोठे फटके त्याच्या बॅटमधून कुठेतरी अपेक्षित होते परंतु आणि आज 2 संघ कमी आहेत खुल्या गटातील. शहरी गटातील 2 संघ कमी असल्या कारणाने 6 संघांमध्ये लीग पद्धतीने आज सामने खेळवले जातील. त्यामुळे या मॅच मध्ये जो कोणी संघ पराभूत ठरेल त्याला आणखीन एक संधी मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हा आयोजकांनी सांगितलेला नियम आज आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. साखळी पद्धतीने मात्र एकूण 6 संघांमध्ये आज ही स्पर्धा खेळवली जाईल कारण 2 संघ कमी आहेत. आजच्या दिवसामध्ये एकूण 8 संघ प्रत्येक दिवसामध्ये आजपर्यंत आपण पाहिले होते परंतु आज चौथ्या दिवसामध्ये खुल्या शहरी गटातील 2 संघ कमी आलेत. त्यामुळे 6 संघांमध्ये साखळी पद्धतीने म्हणजे लीग पद्धतीने आपण सामने खेळवणार आहे. यावेळेला मात्र मिसफील्ड आणि परिणामी मात्र हा चौकार. मिसफील्ड केले यावेळेला. वाडिश लॉंगॉन मधून हा चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार आलाय संदीप यादवच्या बॅटमधून. धावसंख्या झाली 45. फुल टॉस बॉल आणि या चेंडूवरती मात्र एक मोठा फटका संदीप यादवच्या बॅटमधून आउट ऑफ द पार्क. षटकार.
लिस्ट आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून पोच करायची आहे. मोरिया स्पोर्ट्स सांगली आणि जयसिंगपूर दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे आपण आपली प्लेइंग 11ची लिस्ट लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून पोचवायची आहे. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा, या वेळेला मात्र उंची चांगली गाठतोय, लांबी कमी पडेल, चेंडू खाली आहे इंजमाम, कोणतीही चुकी नाही, सेफ हँड्स मध्ये चेंडू स्ट्रेट इनटू दी बास्केट. पंच टीमला एकत्र येऊन द्यायचं नाहीये. या अगोदर षटकार ठोकला होता संदीप यादवने आणि त्यानंतर मात्र आणखीन एक फटका मोठा खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र तो झेल बांधून माघारी परतलाय. इंजमामच्या हातामध्ये एक चांगला झेल येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र संदीप यादवची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतोय. हर्षद समुदे 4 ओव्हरची समाप्ती झाली आहे. 51 धावा धावफलकावरती. उर्वरित 12 चेंडूंमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्कवरती जुबेर मुलानी वैयक्तिक दुसरा आणि संघासाठीचं 5वं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. एकूण 16 धावा आल्या 4थ्या ओव्हरमधून. पहिल्या षटकातून सोहेल इनामदार 16 धावा, दुसरं षटक हाताळलं राहुल लोंढे 15 धावा खर्च केल्या होत्या. तिसरं षटक खूप चांगलं जुबेर मुलानी याचं अवघ्या 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि सोहेल इनामदार 4थ्या ओव्हरमधून मात्र 16 धावा खर्च करतोय. एकूण 4 ओव्हर नंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 51 धावांवरती. 5व्या षटकाचा खेळ मात्र घेऊन आलाय जुबेर मुलानी वैयक्तिक दुसरं आणि 5वं षटक घेऊन येतोय संघासाठीचं. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. लेफ्ट आर्म राऊंड विकेट यावेळेला निशिकांत पवार होते स्ट्राइक वरती. लेग बाईटचा इशारा पंचांकडून दर्शवला जातोय. अतिरिक्त स्वरूपातले आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये यावेळेला अंकित केली जाते. 52 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक चेंडू आता मात्र महत्वाचा मानावा लागेल फलंदाजांना, कारण चेंडू कमी शिल्लक राहिले, धावांची गरज जास्त आहे. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज होती. एक धाव घेतली गेली लेग बाईटच्या स्वरूपातली. उर्वरित 11 चेंडूंवरती 29 धावांची गरज असेल. SP11 इस्लामपूर आणि फ्रेंड्स ग्रुप मिरज या मॅच मध्ये मात्र रंगत पाहायला मिळते, कारण 12 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण तसं पाहायला गेलं तर पूर्ण होऊ सुद्धा शकतं, परंतु तसं पाहायला गेलं तर गोलंदाजांनी जर चांगली गोलंदाजी केली तर रोखलं सुद्धा जाऊ शकतं. काय घडेल बघूया. या 30 धावा बनणार की रोखल्या जाणार. बॉलिंग मार्क वरती जुबेर मुलानी, स्ट्राइक वरती नवीन फलंदाज हर्षद मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाला तो संदीप यादवच्या जागेवरती हर्षद समुद्रे. जुबेर मुलानीसाठी मात्र हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. हर्षद समुद्रेनं मात्र बॅट भिरकावली. स्विंग मॅन मिस झाले. स्विंग अँड मिस होतं मात्र चेंडू जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय गोलंदाज जुबेर मुलानीच्या गोलंदाजीतून. 2 चेंडू पूर्ण होत आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. त्यानंतर 1 ओव्हर मात्र पूर्णपणे बाकी आहे. एकूण 10 चेंडूंमध्ये मात्र जिंकण्यासाठी अजून 29 धावांची आवश्यकता असेल. मोरिया स्पोर्ट्स सांगली संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. दरम्यान हा मोठा फटका यावेळेला येतोय हर्षद समुद्रेच्या बॅटमधून. एक उत्तुंग आसमानी
गगनचुंबी आमदार चषक षटकार. आणि या षटकारासोबत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 58 धावांवरती. एक मच निडेड सिक्सर, एक मच निडेड षटकार जो आहे तो आता मात्र येतोय हर्षद समुद्रेच्या बॅट मधून. हा महत्वाचा फटका आपण पाहतो येताना हर्षदच्या बॅट मधून. धावसंख्या 58 धावांवर जाऊन पोहोचते. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. खूप चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक चांगला संघर्षपूर्ण सामना. दोन्ही बाजूने मात्र बरोबरीची संधी आहे ही मॅच जिंकण्यासाठीची. एका बाजूला आहे फ्रेंड्स ग्रुप मिरज, दुसऱ्या बाजूला आहे SP11 इस्लामपूर, जो मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद समुद्रे स्ट्राईकवर, जुबेर मुलानी बॉलिंग मार्कवरती येतोय. या वेळेला मात्र कव्हर्स मध्ये फटका केलाय. फिल्डर अगदी बाउंड्री लाईनवर तैनात आहेत. एक धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्राईकवर थ्रो केला जातोय. गॅदर करतील चेंडू विकेट कीपर. तोपर्यंत 2 धावांची वाढ, 2 धावांची प्रगती, 2 धावांचा विकास, 2 धावांचा बदल, 2 धावांचं परिवर्तन धावफलकावरती, 2 धावांचा चेंज आणि धावसंख्या 60 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकात आपण जर पाहिलं तर 16, दुसऱ्या षटकातून 15, तिसऱ्या षटकातून 4 आणि चौथ्या षटकातून 14 धावा आल्या. 5वं षटक सुरू झालं. पहिल्या चेंडूवरती लेगबाईच्या स्वरूपातली 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर दुहेरी धावेचा यशस्वी प्रयत्न. यावेळेला जाऊन दिलंय, वेल लेफ्ट करतायत. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच दिवाकर चौहान यांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती अंकित केली जाईल आणि या अतिरिक्त धावेसोबत संघाची धावसंख्या SP11 इस्लामपूर जाऊन पोहोचेल 61 धावांवरती. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता 8 चेंडूंमध्ये. यानंतर मोरिया स्पोर्ट्स सांगली विरुद्ध जयसिंगपूर स्पोर्ट्स जयसिंगपूर यांच्यामध्ये सामना असेल आणि मोरिया स्पोर्ट्स सांगली संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आज एकूण 6 संघ या स्पर्धेसाठी उपस्थित राहतील आणि त्यांच्यामध्ये लीग पद्धतीने, साखळी पद्धतीने मात्र ही स्पर्धा आज खेळवली जाईल. दोन्ही 11 खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. डायमंड स्पोर्ट्स जयसिंगपूर आणि मोरिया स्पोर्ट्स सांगली. आज 2 संघ कमी आता आहेत आणि या 2 संघ कमी आल्यामुळे आलेल्या 6 संघांमध्ये लीग पद्धतीने मात्र आज सामने खेळवले जातील. हा निर्णय मात्र आयोजन समितीने या ठिकाणी घेतलाय. धावा. यावेळेला निशिकांत पवार बॅकफुटवर सातत्यानं आपण त्यांना बॅकफुटवर येऊन खेळताना बघतोय, परंतु मिस टाइम फटके खूप मोठ्या प्रमाणात आले ते निशिकांत पवार कडून. यावेळेला सुद्धा निर्धाव चेंडू येतोय. 5 ओव्हरची समाप्ती. संघाची धावसंख्या झाली ती 62 धावा. उर्वरित 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल या मॅच मध्ये? या ओव्हरमधून एकूण 11 धावा आल्या. 5 षटकांनंतर मात्र धावसंख्या आहे 62 धावांवरती. जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. शेवटची ओव्हर कोणाकडे सोपवली जाणार? मॅच ऑफिशियल्स, आपल्याला विनंती, थोडीशी घाई करायची आहे कारण बराचसा विलंब होतोय मॅच मध्ये. बॉलिंग मार्कवरती आपण बघतोय महेशला. महेश भोसले
समोर आहे हर्षद समुद्रे, नॉन स्ट्राईक वरती निशिकांत पवार. महेश भोसले कारखाना एंड कडून सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. स्ट्राईकवर होता हर्षद समुद्रे. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आहे चेंडू. पंच मात्र वाईट बॉल दर्शवत आहेत. एक अतिरिक्त धावफलकावरती अंकित केली जाईल. 6 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष समोर होतं. त्यापैकी पहिला वाईट बॉल आल्यानंतर आता मात्र 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज पूर्ण करावी लागेल फलंदाजांना. फलंदाजी करतोय SP11 इस्लामपूर. गोलंदाजी करणारा संघ, क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण बघतोय फ्रेंड्स ग्रुप मिरज. चला जास्त वेळ घालवू नका अंपायर. मॅच चालू करायची आहे. फ्रेंड्स ग्रुप मिरज. मल्होत्रा सर. फुलटॉस बॉल या वेळेला मात्र डाऊन द लेग साइड. शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर उपस्थित. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आणि बाईच्या स्वरूपातली एक धाव म्हणजे एकूण 2 धावा या चेंडूवरती मात्र अंकित केल्या जातील. आणि या 2 धावा आल्यासोबत संघाच्या धावफलकावरती धावफलक आपण जर पाहिलं तर धावा आहेत 65. सहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. एकूण 3 धावा आलेत. पहिला चेंडू वाईड, दुसरा चेंडू वाईड, दुसऱ्या वाईड वरती मात्र बाईच्या स्वरूपातली एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. एकूण 3 धावा आल्यानंतर मात्र 6 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता होती. आता मात्र 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. यानंतर मोरिया स्पोर्ट्स सांगली विरुद्ध डायमंड स्पोर्ट्स जयसिंगपूर यांच्यामध्ये एक नवीन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आज आयोजकांच्या माध्यमातून एक वेगळा निर्णय घेतला गेलाय, कारण 2 संघ या स्पर्धेसाठी कमी आलेत आजच्या दिवसातून. तर खुल्या गटातील, शहरी गटातील 2 संघ कमी असल्या कारणाने आलेल्या 6 संघांचा साखळी पद्धतीचा खेळ आपण दिवसभरामध्ये पाहणार आहोत. महेशचा पुढील चेंडू निशिकांत. या वेळेला मात्र मिस टाइम फटका पुन्हा एकदा येतोय. चेंडू काही मिडल ऑफ द बॅट करू शकत नाहीयेत निशिकांत. बरेचसे असे फटके आपण निशिकांतच्या माध्यमातून पाहिले. एक धाव घेतली गेली. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आता मात्र राहिलाय आणि 5 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 15 धावा.
यावेळेला मोठा फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हर्षद समुद्रेच्या बॅट मधून यावेळेला उत्तुंग आसमानी षटकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. हर्षद समुद्रेच्या बॅट मधून एक खणखणीत षटकार. धावसंख्या झाली आहे 72 धावा. अजूनही 9 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. SP11 इस्लामपूर विरुद्ध फ्रेंड्स ग्रुप मिरज यांच्यामध्ये सुरू असलेली ही मॅच जिंकण्यासाठीची चढाओढ आपल्याला बघायला मिळते. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. यावेळेला मात्र फलंदाजाला बीट केलं जाते. स्विंग अँड मिस झालंय. एक सिंगल धाव. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत होता फलंदाजांकडून. एकेरी धावेवर मात्र समाधानी राहावं लागेल फलंदाजांना. त्र्याहत्तर धावा धावफलकावरती. 8 धावांची आवश्यकता. या रखरखत्या उन्हामध्ये मात्र एक गरमागरम मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अंगाचा वेध घेतलाय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउट साठी मागणी करतायत पंचांकडे. पंच्याहत्तर धावा धावफलकावरती. 2 चेंडूंवरती जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता SP11 इस्लामपूर संघाला. काय घडेल या 2 चेंडूंवरती. इस्माईल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. इस्माईल मुल्ला. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. काय घडेल या मॅच वरती चला बघूया. बॉलिंग मार्क वरती आहे महेश. स्ट्राइक पर इस्माईल मुल्ला. बॉलिंग मार्क वरती महेश. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. यावेळेला ड्राइव्ह केलाय लॉंग ऑफ मध्ये. इंजमाम उपस्थित. फिल्डरच्या स्वरूपात घेतली जाते 1 धाव
आणि एका चेंडूवरती 5 धावांची आवश्यकता, म्हणजे कंपल्सरी चेसचा नियम असल्यामुळे षटकार ठोकायचा आहे फलंदाजाला. फलंदाजीसाठी स्ट्राइक वर येतोय शेवटच्या बॉलवर हर्षद समुद्रे विरुद्ध गोलंदाज महेश. एक चेंडू 6 धावांची गरज या ठिकाणी करावी लागेल पूर्ण, कारण एक चेंडू 5 धावांची गरज आहे. चौकार ठोकला तरी फ्रेंड्स ग्रुप मिरज हा संघ विजेता ठरेल या मॅच मध्ये, कारण कंपल्सरी चेसचा नियम आहे. एक चेंडू 5 धावांची गरज आहे. यावेळेला मात्र हा वाईट बॉलचा इशारा येईल आणि वाईट बॉल नंतर मात्र एक चेंडू आणि 4 धावांची गरज शिल्लक राहील. नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. आता चौकार आला तरी SP11 इस्लामपूर संघ जिंकू शकतो. या अगोदर 5 धावांची गरज होती. जर फेअर डिलिव्हरी हाताळली असती तर षटकार ठोकायचा होता, परंतु अतिरिक्त धाव येते आणि एक चेंडू आणि 4 धावांची आता मात्र गरज शिल्लक राहील. शेवटच्या चेंडूवरती धावसंख्या झालेली आहे 77 धावा. लास्ट 1 बॉल टू गो अँड मोर 4 रन्स टू विन. आणि यावेळी यष्ट्यांचा वेध त्रिफळा उद्ध्वस्त. महेशनं मात्र विकेट मिळवली हर्षद समुद्रेची आणि या मॅचचा विजेता आहे फ्रेंड्स ग्रुप मिराज.